फुल भरलेले खचाखच. पण वाटत नाही पूर्ण आपला फिरून होईल. फनच फन आहे, फुल एन्जॉय. जे वगैरे चालतं रविवारी सॅटर्डे संडे खूप गर्दी आहे. तुम्ही जर इकडे येताय कांकेऱ्या तलावला, मला काल म्हणत होती की इथे नको, इथे 70 रुपयाचा असे कुठले भजी देणार. हां, पावभाजी म्हणू नका. इकडे आपण रेल्वे ट्रॅकच्या बाजूने चाललोय. मुंबईला इथे असतात ना, इथे नसतं. तुम्हाला 2 दिवस लागतील तिथे फिरायला. आज आमचा दुसरा दिवस आहे. नमस्कार, मी अशोक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमचा दुसरा दिवस आहे अहमदाबादमधला आणि आज आपला व्हिडिओ स्टार्ट होत होतो मेट्रो स्टेशनवरनंच. काल इथूनच आपण गेलेलो मार्केटला. म्हणजे कुठल्या मार्केटला गेलेलो? रतनपोल आणि 3 दरवाजा तिकडे फिरलेलो. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आज आपण चाललो आहोत ते अहमदाबादमधलं एक आयकॉनिक प्लेस पाहायला. म्हणजे इथलं खूप फेमस आणि मस्ट विजिट प्लेस आहे. आम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा फिरलो ऑलरेडी. म्हणजे तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल होतं. मी तुम्हाला सांगतो ना की यूट्यूब चॅनल चालू झाल्यापासून आपण पहिल्यांदाच अहमदाबादला आलो आहे. त्याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळेला येऊन गेलो आहे. त्यामुळे आम्हाला तो प्लेस माहिती आहे. आणि ते प्लेस आहे ते कांकरिया लेक, कांकरिया तलाव. आणि बघा समोरनं आपली मेट्रो आली पण आहे. ही बघा आता ही मेट्रो आली आहे, 1 नंबरवर आली आहे. तिथं पुढे जाऊन ट्रॅक चेंज करून आपल्या 2 नंबरवरती येईल. तर ह्याच मेट्रोने आता आपण जायचं आहे कांकरिया ईस्ट म्हणून स्टॉप आहे मेट्रोचा, स्टेशन आहे तिथपर्यंत. आणि तिथून 1-2 किलोमीटरवरती हे कांकरिया लेक आहे. तिकडे आपल्याला जाऊन आज कांकरिया लेक एक्सप्लोर करूया म्हणजे काय, फिरूया. आणि तिकडे फिरण्यासारखं बरंच काय काय मला तिथे गेल्यावर कळेलच. पण माझ्या माहितीत तरी तुम्हाला 2 दिवस लागतील तिथे फिरायला. काय लागते तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगेनच. कारण तिथे असं आहे तर तलावाच्या आजूबाजूला परिसर आणि ते तलावावरती त्यांनी सुशोभीकरण केलं आहे. आणि त्या तलावाच्या आजूबाजूलाच एवढी ठिकाणं त्यांनी म्हणजे फिरण्यासाठी एवढी ठिकाणं बनवली आहेत ना, तुम्हाला फिरायला पाहायला बरंच काय काय आहे तलावाच्या बाजूला. तुम्हाला कळलं आता पुढे गेल्यावरती. तर चला आता आपण इथून निघूया कांकरिया तलावला. आता आपली मेट्रो पुढे जाऊन येईल परत. 5 मिनटं पण नाही लागायची, येईल लगेच. आणि मग मला वाटतं 15 मिनटात आपण कांकरिया ईस्टच्या स्टेशनला पोहोचू, मेट्रो स्टेशनला. आणि तिथून कांकरिया लेकला. आम्ही उतरलो ते कांकरिया ईस्ट या मेट्रो स्टेशनला. आणि इथून 1-1.5-2 किलोमीटरवरती आहे कांकरिया लेक. तिकडे आता आपल्याला जायचं, त्यासाठी आपल्याला रिक्षा पकडायला लागेल बाहेर जाऊन. आणि हे बघा, हे गुजरातला रिक्षाचे मीटर बघा कसे असतात, गोल प्रकारचे. आपल्याकडे मुंबईला इथे असतात ना, इथे नसतं ते, डायरेक्ट ड्रायव्हरकडे असतं. हे बघा मीटर कार्ड आहे बघा, असं हे तुमचं कार्ड असते मीटरचं. 9 पॉईंटचं हां, हे बघा हे सर्व कार्ड आहे मीटरचं. आणि या प्रकारचं मीटर आहे. आता हे 45 झालं. आता आपल्याला कळेपर्यंत त्यांनी सांगितलं 45 झाला. म्हणजे आपले काय किती वय 40 रुपये, 40 रुपये झाले 45 पॉईंटपर्यंत. म्हणजे आत्ता आम्ही पोचलो ते कांकरिया लेकला, म्हणजे कांकरिया तलावला. आणि आता अक्षरशः तिकीट घेते इथे कांकरिया तलावची. वयस्क गुजराती आहे, वयस्क 10 रुपये. आणि बच्चे लहान मुलांचे 12 वर्षापर्यंत 5 रुपये. आणि 12 वर्षाच्या वरचे 10 रुपये. आता आपण गेट नंबर 4मधनं एंट्री करतोय. आणि असे ऑलमोस्ट 6 गेट आहेत तिकडे कांकरिया तलावला. त्यातल्या 4 नंबर गेटमधनं आपण आता आपण एंट्री करतो 4 नंबर गेटमध्ये. आणि हे बघा, हे असं आहे कांकरिया तलाव. हे दिसतंय मध्ये हे तलाव. आणि त्याच्या आजूबाजूला ना एवढी ठिकाणं आहेत फिरायला. म्हणजे ह्या तलावाच्या बाजूलाच, कुठे तुम्हाला तलाव सोडून बाहेर जायचं नाही. या तलावाच्या आवारामध्ये, तलावाच्या बाजूलाच बघा ठिकाणं बघा. एवढं सगळं आहे इकडे. एवढं सगळं फिरायला तुम्हाला 2 दिवस पण कमी पडतील. आणि हा आहे तो फेमस अहमदाबादचा फेमस आयकॉनिक प्लेस कांकरिया तलाव. समोर बघा स्पीड बोट राऊंड मारते, दिसतंय का? आणि त्याचं बोटिंग इकडेच आहे बघा. इथून स्टार्टिंग पॉईंट आहे बोटिंगचा. आणि हे पूर्ण आहे ना गोल आहे, मोठा सर्कल आहे तलावचा. आणि ती बोट मला तिकडे होती, तिकडे पण बोटिंग पॉईंट आहे बघा. त्या बोट साईड तिकडेच झाला आहे. तिथून स्टार्टिंग तिथे पण आहे बघा, इथे पुढे पण आहे. अशा ठिकठिकाणी बोटिंग पॉईंट आहे. तुम्ही कुठून पण स्टार्ट करू शकता आणि एन्जॉय करू शकता बोटिंग. आपल्या पाठीमागे बोटिंग पॉईंट
जिथून तुम्हाला ही स्पीड बोट मिळेल जेव्हा खाली उभी आहे तेव्हा दिसते का ती. आणि 130 रुपये पर पर्सन तिचे चार्जेस आहेत एका राऊंडचे. म्हणजे हा तलावला तिकडे जाणार, तिथून असा राऊंड मारून परत इकडे येणार, असे 130 रुपये पर पर्सन. बाकी इकडे खाण्याची पण बरीच सोय आहे. आणि बघा आपण रेल्वे ट्रॅकच्या बाजूने चाललो आहे. ह्या तलावाला जर तुम्हाला राऊंड मारायचा असेल पूर्ण तर तुम्हाला टॉय ट्रेनची पण सोय आहे. बघा ही टॉय ट्रेन आहे इकडे. आणि मस्तपैकी इकडे पुढे तिचा स्टॉप आहे, लास्ट स्टॉप आहे. म्हणजे स्टार्टिंग आणि लास्ट एकच स्टॉप आहे तिचा तो. तिथून तुम्हाला टॉय ट्रेन पण मिळते. त्याची तिकीट वगैरे पण दाखवेन मी तुम्हाला फिरता फिरता. पण असा हा बघा ट्रॅक पण आहे आणि ट्रेनने तुम्ही जा ये पण करू शकता. हा जास्त पाणी म्हणजे तलाव भरला असेल ना तेव्हा इथे सर्व पाणी येत असणार आतमध्ये. बघा इकडे दिसतं तर आहे पाणी तर येतं 100%. मस्त बनवलं, लोकांना उभं राहायला बसायला मस्त बनवलं आहे. समोर आहे ते अम्युजमेंट पार्क दिसत आहे. मोठ्या मोठ्या राईड्स आहेत इकडे. मागे आम्ही आलो होतो तेव्हा आर्याने आयुषने आर्याने नाही पण आयुषने फुल एन्जॉय केला त्या राईड्समध्ये. आणि एकदम मोठ्या मोठ्या राईड्स आहेत, तुम्हाला दिसत नसतील पण खूप छान आणि मोठ्या मोठ्या राईड्स आहेत या. आणि आत्ता आम्ही इकडेच कांकऱ्या तलावच्या आतमध्येच थोडंफार काहीतरी पेटपूजा करायला थांबलं. थोडीफारच करणार आहे, जास्त नाही. आणि आता इकडे ड्रिंक्स रिफ्रेशमेंट वगैरे अशी भरपूरसे स्टॉल मिळतील तुम्हाला. म्हणजे खाण्यासाठी बरीच सोय आहे, भरपूर ऑप्शन पण आहे. चायनीज आहे, पावभाजी आहे. हां पावभाजी म्हणू नका इकडे, इकडे भाजीपाव म्हणा. तर इकडे सगळीकडे भाजीपाव दिलेला असतो. तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा दिसतं तुम्हाला भाजीपाव. आता वरचा फोटो आहे ना म्हणून तुम्हाला कळेल ती की पावभाजी आहे. नाहीतर आम्ही काल एका ठिकाणी वाचलं काय भजीपाव. भजीपाव 70 रुपये. बोलो भजीपाव 70 रुपये. आम्ही विचार करतो 70 रुपयाचा असे कुठले भजी देणार आहे भजीपावामध्ये टाकून, त्या पावामध्ये टाकून. की भजीपाव 80 रुपये लिहिलेले, सॉरी 80 रुपये. आणि बघा हे सगळे आता एकमेकांना बोललं सुरुवात केली जेवणाला नाश्त्याला. एवढी ते हाव हमारे पास हाव हाव कावळे कसे बोलतात काव काव हाव हाव तसं हे कावळे बोलतात. आणि त्यातले आम्ही 2 कावळे इथे ऑलरेडी बसलो आहे खायला. टेस्ट वगैरेची अपेक्षा थोडी कमीच आहे आम्हाला. काय हां खाऊन सांगू टेस्ट वगैरे कसे. बाकी रेट म्हणाल तर थोडेसे वरतीच आहेत, हाईच आहेत. एक साधा डोसा पण इथे 90-100 रुपयाला. ठीक आहे, कांकऱ्या तलावचा रेट आहे, एरिया तसा आहे, म्हणजे जागा तशी आहे. तर ठीक आहे, आता आम्ही ऑर्डर तर दिली आहे. काय दिलं, पुलाव ना, पुलावची ऑर्डर दिली आहे. खाऊन घेऊया. आणि सांगत होतं तसं इथे भाजीपाव म्हणजे पावभाजी. आणि पाठीमागे दिसतं आहे आपल्याला ते बघा इकडे पुऱ्या दिसतात, पुऱ्या. आणि आमचं लक्ष गेलं आहे तिकडे पुऱ्यांकडे. आणि म्हटलं चला गुजरातला आलो आहे अहमदाबादला तर आपण इथली पाणीपुरी पण ट्राय करूया. तर आम्ही पाणीपुरी मागवली आहे. आणि इथे आपल्या ढेच्यावर येणार, ती टेबलावरती येणार पाणीपुरी. आणि 30 रुपयाला 8 पाणीपुरी आहे इकडे. 30 रुपयाला 8 पाणीपुरी. तर कशी येईल ते तुम्हाला दाखवतो ते आल्यानंतर. आपला आला काय पुलाव ना गं, व्हेज पुलाव. बघा व्हेज पुलाव आला आहे. आणि आता अक्षता बाबरनीच मागवलं तर ट्राय करेल अक्षता बाबर. कसं लागतो सांग. ठीक आहे म्हणजे ओके ओके चला ठीक आहे. आता आता पुलाव तर आला आहे. पुलाव संपून घेऊ तोपर्यंत आपली पाणीपुरी पण येईल. बघा तिकडे पाणीपुरी त्याने रेडी केली आहे. हे काय तिखा पाणी आहे क्या और मीठा नाही आता है. बघा अशी पाणीपुरीची प्लेट आली आहे. ही पुरी आपली आडवी झोपली आहे का आधीच, तू थांब जरा सरळ करूया. अशा 8 पुऱ्या आहेत. सोबत हे पाणी घ्याल तेवढं तुम्हाला हवं तेवढं. आणि गोड पाणी पण आहे. अक्षता गोड पाणी आपलं. आणि हे तिखटवालं किती तिखट आहे बघू. किती पण घ्या, तिखट आहे अंदाज आहे म्हणून देते. पुरी खूप मोठी आहे. तिखट लागले, तिखट आहे चांगली आहे. अरे वा, अक्षताला पाणीपुरी इथली खूप आवडली आहे. मला काल म्हणत होती की इथे नको, इथे वेगळी चव लागते. पण इथे अक्षताला पाणीपुरी आवडली म्हणजे पाणीपुरी चांगलीच असणार आहे. आता मी पण या पाणीपुरीचा आस्वाद घेतो. आणि मला त्याची चांगली दिसतेच आहे कारण रगडा पण वेगळा आहे. बटाटा चण्याचा रगडा आहे बघा, बटाटा चण्याचा रगडा आहे. पुऱ्यांची साईज पण मोठी आहे. आणि पुलाव तर हे संपून घेऊया. आणि मग आपण कांकरी तलावाला पूर्ण फेरी मारून कांकऱ्या तलावाला एक्सप्लोर करूया. मी आत्ताच पाणीपुरी ट्राय केली आणि गोड चटणी टाकल्यावर आणि त्यावर तिखट
एक नंबर चव लागली, अल्टिमेट मस्त, एक नंबर भारी. बाकी पुलाव अच्छा फक्त बोलली ओके ओके, पण मी नॉट ओके म्हणून सांगतो. पुलाव एकदमच फोडणीचा भात आहे, मसाला भात आपल्या तवावर गरम करून दिला. शिळा भात देतात म्हणजे भात शिळा नसेल पण त्या टाईपचं. की आपली पाणीपुरी एक नंबर. आणि आत्ताच जरा आम्ही थोडीशी पेटपूजा केली आहे, थोडीशीच केली आहे कारण आपल्याला बरंच फिरायचं आहे अजून, जास्त नाही. आणि अजून बरंच काय काय आयटम थोडे ट्राय करायचं प्लॅनिंग आहे, तर बघू किती जमतं आहे ते. थोडीशी पेटपूजा केली आणि आम्ही आता आहोत ते अम्युजमेंट पार्कच्या इकडेच. बघा ॲडव्हेंचर पार्क, अम्युजमेंट म्हणतो, हे ॲडव्हेंचर पार्क आहे. हे बघा ॲडव्हेंचर पार्क. एनी वन राईड 80 रुपये आहे. हे बघा कुठली पण एक राईड घ्या 80 रुपये आहे. कोणत्या राईड्स आहेत बघा, एवढ्या मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. ही पण राईड आहे. छोटी राईड 40 रुपये, मोठी राईड 80 रुपये. कुठली पण एक घ्या. तुम्हाला दिसतात नाही मोठ्या मोठ्या राईड्स आहेत त्या, ह्या 80 रुपयाच्या आहेत. मोठ्या राईड्स आहेत सर्व दिसतात त्या 80 रुपये. आणि हे बघा ही छोटी राईड आहे, ही छोटी राईड आहे, ही लहान मुलांची बोटिंग आहे, ह्या 40 रुपये आहे. काय दोन्ही साईडला दिसतंय तुम्हाला. हे बघा हे सर्व लहान मुलांसाठीचे गेम्स आहेत. हे बघा हे छोटे छोटे गेम्स लहान मुलांसाठीचे. तुम्ही जर इकडे येत आहे कांकेरे तलावला तर तुम्हाला इथे वॉटर पार्क पण मिळेल. हे बघा हे जलधारा वॉटर वर्ल्ड, हे आतमध्ये वॉटर पार्क आहे. स्विमिंग तिकीट म्हणजे सर्व राईड्स वगैरे असतील 450 रुपये आणि कॉस्ट्युमचे वगैरे रेट्स दिलेले आहेत. पण हे वॉटर पार्क आहे आणि इकडे एंट्री आहे वॉटर पार्कची. हे बघा हे आहे वॉटर पार्क. हे बघा हा असा वॉटर पार्क आहे कांकेरे तलावच्याच आवारामध्ये म्हणजे बाजूला जस्ट. आणि इकडे यायला पण तुम्हाला बघा इथेच तुम्हाला एक दिवस पूर्ण झाला वॉटर पार्कचा एन्जॉय करायला. आणि वॉटर पार्कचे चार्जेस मी तुम्हाला सांगितले 450 रुपये आणि 150 रुपये ड्रेस चार्जेस वगैरे आहे. ते लॉकर सगळीकडे असतातच म्हणा. हे बघा असा इकडे ते रेन डान्स आहे, पुढे स्लाइड्स आहेत आणि तुम्ही एन्जॉय करू शकता पुरा दिवस इथे ह्या वॉटर पार्कमध्ये. आणि रविवार को ना पब्लिक ज़्यादा रहती है. हाँ आणि मजा और आती. हां तर बघा DJ वगैरे चालतं रविवारी, सॅटर्डे संडे खूप गर्दी असते इकडे. आणि एन्जॉयबल आहे. तर वॉटर पार्क म्हणजे एन्जॉयच, बाकी काय स्लाइड्स वगैरे सर्व आहेत. आणि त्यासोबत त्याचं टायमिंग असतं ना सकाळी 10 ते 6. म्हणजे बघा एक दिवस पूर्ण तुमचं इकडे जाईल. तुम्हाला काकडे तलाव जर फिरायचं आहे तर म्हणून तुम्हाला 2 दिवस पुरणार नाही. कारण इकडे पण तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. हाफ डे पण तुम्ही एन्जॉय करू शकता, चार्जेस तर फुलच लागतील. पण आता हे वॉटर पार्क पण आहे आणि मोठ्या मोठ्या राईड्स बऱ्याच आहेत तिकडे. त्या बघा दिसतात तुम्हाला पाठीमागे मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. आणि हे बघा हे आहे समोर आपल्या आम्रपाली फनलँड दिसतं तुम्हाला. हे बघा इकडे सर्व हे गेम्स आहेत. सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे जास्त पब्लिक नाही आहे, कोणी जास्त काय कोणीच नाही आहे. जास्त तिकडे तिथेच दिसत आहे त्या वॉटर पार्कमध्ये. आणि बघा हे तिकीट चार्जेस आहेत 170, 80. आणि किड्ससाठी पण आहेत गेम्स 40 रुपये, 30 रुपये, 35 रुपये सर्व रेट्स आहेत. आणि मोठमोठ्या राईड्स पण आहेत. हे बघा इकडे हे सर्व फनलँड आहे, आम्रपाली फनलँड. अशा मोठमोठ्या राईड्स आहेत इकडे. दुपारची वेळ आहे त्यामुळे पब्लिक नाही आहे. आणि बघा अशा मोठ्या मोठ्या राईड्स आहेत इथे आम्रपाली फनलँडमध्ये. इकडे आला तर तुम्हाला नुसता फनच फन आहे, फुल एन्जॉय आहे. तुम्ही कराल तेवढं कमी आहे. तर बघा मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये दाखवतो आहे सर्व. आणि आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा एन्जॉय करायला कारण संध्याकाळची परत ट्रेन आहे आपल्याला. आणि आता दुपारचे 3 वाजत आले आहेत त्यामुळे आपल्याकडे वेळ नाही या गोष्टी सर्व एन्जॉय करायला. परत कधी आपण फुर्सतमध्ये ना स्पेशल अहमदाबाद फिरायला तेव्हा हे एन्जॉय करू. आता मी शॉर्टमध्ये सर्व तुम्हाला दाखवतो आहे की तुम्ही इथे आल्यानंतर कांकेरे तलावला आल्यानंतर काय काय एन्जॉय करू शकता ते. इथे आहे फन झोन. बघा हे लहान मुलांसाठी छोटे छोटे असे किती गेम्स आहेत लहान मुलांसाठी सर्व आहे फन झोन. आणि फन झोनचं कॉम्बो पॅकेज आहे 150 रुपये म्हणजे सर्व गेम्स तुम्हाला खेळायला मिळतील.
150 रुपयामध्ये. आम्रपाली फनलँडमध्ये आलात तुम्हाला 7D पण मिळेल. 7D सिनेमा पण आहे बघा. फुल एन्जॉय करता येईल 7Dचा. खारींचा मोहल्ला वाटतं हे बघा ना. खारच खार आहेत. हां किती खारी आहेत बघा. दिसत आहेत का? आणि केवढी मोठी आहे अक्षता खारी बघ. आणि वडाचं झाड बघा. सर्व खारीच खारी आहे त्याच्या झाडावरती. एक टुनटुन किती आहेत. किती भरपूर आहेत. भरपूर आहेत. तसं मग तुम्ही ते बघताय गेम झोन्स वगैरे आपण बघून आलो. आम्रपाली फन झोन ते वरतं ते मोठं राईड्सवालं ॲडव्हेंचर वर्ल्ड ते तर आहे. पण लहान मुलांना आपलं टाईमपाससाठी फ्रीमध्ये पण आहे इकडे. खाली हे बघा छोटे छोटे इकडे जागोजागे आहेत. असे गार्डन बनवलेले आहेत तलावाभोवती. तिकडे पण असं खेळायला आहे लहान मुलांना. ही आहे टॉय ट्रेन. मी तुम्हाला बोलवतो ना पूर्ण तलावाला फेरी मारते ती. ही टॉय ट्रेन बघा फुल भरलेले खचाखच. तर आम्ही आता एक्सप्लोअर तर करतोय कांकरिया तलाव. पण वाटत नाही पूर्ण आपला फिरून होईल. बरंच मोठं आहे ते. खूप मोठं आहे. आणि एक एक स्पॉट दाखवताना ना 15-20 मिनटं जातातच आपली. आणि आता मला वाटतं 3-3:30 वाजत आलेत. आणि झू आपल्याला बघायचं आहे. तर झू आता मला वाटतं 5:30 वाजता बंद होतं. त्यासाठी आता आम्ही अर्ध्या फिरलो तलाव. म्हणजे मेन स्पॉट तर तुम्हाला दाखवलेत. सगळं काय आता आपल्या ह्या ट्रिपमध्ये होणार नाही कारण वेळेचा जरा आपल्याला प्रॉब्लेम आहे. म्हणजे वेळेची कमतरता आहे. तर आता आपण रिटर्न जाऊ आणि झू बघायचा प्रयत्न करू. झू कसा आहे इकडचा म्हणजे इकडचा प्राणी संग्रहालय कसं आहे ते बघून घेऊ. म्हणजे खूपच छान आहे. आम्ही बघितलंय तेव्हा होतं म्हणजे आम्ही बघितलंय. त्याला 7-8 वर्ष झाली असतील ना. हां 7 वर्ष तर झालीच असतील. आता चला पुन्हा एकदा आपण ते झू बघायला जाऊया. माणसांसारखी निगा राखली जाते म्हणजे. हां म्हणजे ते कळेल तुम्हाला आता झू बघायला गेल्यानंतर. चला आता बाकी तर इकडे पुढे पण आहे काय काय ठिकाणी स्पॉट आहेत अजून पोहायचे. पण ते काहीतरी नंतर आल्यावर एक्सप्लोर करूया आपण. तिथपर्यंत जायचं ना तलावाच्या अर्ध्यापर्यंत आपण जाऊ शकतो. बघ इकडून जेव्हा इथून असा रस्ता आहे. इथून तुम्ही तलावाच्या ना अर्ध्यापर्यंत सेंटरपर्यंत जाऊ शकता. आणि इकडे पण बोटिंग आहे.